नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गणपती बाप्पांचं भक्तिमय वातावरणात आगमन। मंत्री नितेश राणे यांच्या बॅनर्समुळे रत्नागिरी शहरात एकच चर्चा सुरू। मंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांच्यात शाब्दिक टोलेबाजीला सुरुवात। आणि कोकणात घरोघरी झाले बाप्पा विराजमान। गणेश देखावा आणि बाप्पांच्या आरत्यांनी सारं गाव झालं मंत्रमुग्ध। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्ताराने। रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गणपती बाप्पांचं स्वागत मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आलं। रत्नागिरीतील कर्ले आंबेशेत येथील घरगुती श्री गणेश आगमन मिरवणूक अतिशय भव्य दिव्य आणि दिमाखदार उत्साही वातावरणात पार पडली। सकाळी 9:30 वाजता सुरू झालेली ही मिरवणूक दुपारी 3 वाजल्यानंतर कर्ला आंबेशेत गावी पोहोचली। या मिरवणुकीमध्ये दोन्ही गावांमधील सुमारे 100 लहान मोठ्या श्री गणेश मूर्ती विविध वाहनांवरून निघाल्या। सोबत विविध पथक होती। ढोल ताशे, झांज पथक, बागलकोटचं बँड पथक, आंबेशेत घोसाळेवाडी येथील शिवशक्ती मित्रमंडळाचं भजन मंडळ, कर्ला येथील गणराज महिला मंडळाचं लेझिम पथक तसंच संगम बीट्स, नाचणे सुपलवाडी यांचं ढोल पथक सवाद्य मिरवणुकीत सहभागी झालं होतं।
रत्नागिरी येथील टिळकाळी गणेशोत्सव यंदा अमृत वर्ष साजरं करत आहे। या मंडळाची गणेश मूर्ती आगमन मिरवणूक लेझिमच्या तालावर शिस्तबद्धरित्या पार पडली। आणि आता पाहूया रत्नागिरीतील विविध भागातील गणेश मूर्ती आणि चलचित्र देखावे। रत्नागिरीत आजकाल चर्चा रंगली आहे ती ओरिजिनल या शब्दाची। मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे बॅनर्स शहरातल्या मुख्य ठिकाणी लागले असून त्यावर ठळक भगव्या रंगात ओरिजिनल हा शब्द झळकत आहे। गेल्या आठवड्यात उद्योगमंत्री उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर हा शब्द चर्चेत आला। सामंत यांनी मी सुद्धा भगव्या शाली मागवल्या आहेत, काही लोक या शाली फॅशन म्हणून घालून मिरवतात अशी टोलेबाजी केली होती। त्यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी आम्ही ओरिजिनल असा शब्दप्रयोग वापरला होता। आता हाच शब्द रत्नागिरीत सर्वत्र झळकतोय। गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणाऱ्या नितेश राणे यांच्या बॅनर्सवर आम्ही ओरिजिनल असा ठसा उमटवला गेला आहे। उद्योगमंत्री सामंत यांचा मतदारसंघ असलेल्या रत्नागिरीत हा राजकीय संदेश अधिक गडद होत असल्याचं बोललं जातंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लागलेले हे बॅनर्स सणासोबतच राजकीय रंगही दाखवतायत। पुढे या ओरिजिनल शब्दाचा राजकारणात आणखी कसा वापर होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणूक संदर्भात गण प्रभागनिहाय आढावा बैठक पार पडली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना उपनेते माजी आमदार बाळ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभागांची संख्या आणि त्यांची व्याप्ती निश्चित करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली असून त्यावर काही हरकती घेण्यासाठी आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांसंदर्भात गण आणि प्रभागनिहाय आढावा बैठकांचं नियोजन करण्यासाठी रत्नागिरी तालुका आणि शहर कार्यकारिणी बैठक रत्नागिरी इथं घेण्यात आली। यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, शहर संघटक प्रसाद सावंत, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सायली पवार, युवा सेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, उपतालुका प्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, माजी नगरसेविका रशिदा गोदड यांच्यासह तालुक्यातील आणि शहरातील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख उपस्थित होते। ऐन गणेशोत्सवात लांजा शहरात घडली एक धक्कादायक घटना। शहरातील वीज खांबावर अचानक शॉर्ट सर्किट होऊन केबलनं पेट घेतला। ही घटना रात्री घडली असून शॉर्ट सर्किटमुळे लांजा शहरातील वीज पुरवठा तब्बल 1.5 तास खंडित झाला।
पावसाच्या सरी सुरू असताना अचानक केबल पेट घेऊ लागल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र महावितरणचे कर्मचारी ओमकार आगरे यांनी धाडस दाखवत भर पावसातच तत्परतेनं काम हाती घेतलं आणि केवळ काही वेळातच वीज पुरवठा पूर्ववत केला। महावितरण कर्मचाऱ्यांच्या या धाडसी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। केबलला लागलेल्या या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। रत्नागिरी शहराजवळील कुवारवाव येथील रहिवासी असलेले संजय वर्तक यांच्या घरी सलग 17व्या वर्षी पर्यावरणपूरक गणपती बाप्पा साकारण्यात आलेत। यावर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतींची असलेली दुरावस्था देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला असून या शाळा दुरुस्तीसाठी आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। गेल्या 17 वर्षांपासून नारळाची सोडणं म्हणजेच काथ्या, सुंभ, कागद, पुठ्ठे आदी पर्यावरणपूरक वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करत गणपती साकारत आहेत। त्याचबरोबर देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही वर्तक कुटुंबियांचा नेहमीच प्रयत्न असतो। याही वर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतींची जीर्ण झालेली अवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज या विषयावर या वर्षीचा देखावा साकारला आहे। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडलं। रत्नागिरी शहरातील मांडवी किनारी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि आनंदात केलं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात 1.5 दिवसांच्या बाप्पांचं
जल्लोषात विसर्जन झालं। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गणपती बाप्पांचं भक्तिमय वातावरणात आगमन। मंत्री नितेश राणे यांच्या बॅनर्समुळे रत्नागिरी शहरात एकच चर्चा सुरू। मंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांच्यात शाब्दिक टोलेबाजीला सुरुवात। आणि कोकणात घरोघरी झाले बाप्पा विराजमान। गणेश देखावा आणि बाप्पांच्या आरत्यांनी सारं गाव झालं मंत्रमुग्ध। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।